Welcome student. Today we are going to learn a new topic of science subject, topic number 6, measurement of the physical quantity. Now students, listen, this is your physics section lesson. Here we are going to learn about the measurement of the quantities, how the units are made and what are the quantities that we are going to learn in this chapter. First of all, let's learn about physical quantity. What is meant by physical quantity? आपण दैनंदिन जीवनात अनेक असं मापन करत असतो. उदाहरणार्थ माझ्याकडे एक लेंथ मोजायची आहे. सपोज दिस इज लेंथ A and B. We have to find out the length of this point from A to B. Then what we do? We either use scale or meter rod or tape, whatever, and we take in the measurement of the respective distance. Okay, means what? Whenever we are going to measure something, we need to whenever we have to need to measure something, then we taken the consideration and suitable device used for that purpose. Means what we are going to measure, according to that we choose the devices for the measurement. Then in our day to day life, आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही दुकानात जातो, म्हणजे किराणा मालाच्या दुकानात जातो अथवा भाजी मंडईत जातो किंवा आणखीन कापडाच्या दुकानात जातो किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाचं ज्यावेळी आपण अंतर मोजतो त्यावेळी त्याचा प्रारंभिक पॉईंट आणि अंतिम पॉईंट हे दोन पॉईंट लक्षात घेऊन त्यामधलं अंतर आपण काय करत असतो, मेजरमेंट हे करत असतो. म्हणजेच काय बघा, इन डे टू डे लाईफ वी मेजर मेनी थिंग्स सच ॲज अ वेट ऑफ द फ्रूट्स, ओके, then vegetables, food grains, temperature of the body or some liquids, volume of the solid liquids, density of the various substances and the speed of the vehicles, etc. Quantities such as mass, weight, distance, speed, temperature, volume are called as a physical quantity. Why these are called as a physical quantity? Because we actually measure the by using some accurate measurement. That is why we call them as a physical quantity. Means what? एखादं मोजायचं, आता जसं मी आता सांगितलं की वस्तुमान, अंतर, वेग, चाल, तापमान, बरोबर आहे, आकारमान, लांबी, रुंदी, उंची, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण मापन करतो त्यावेळी ठराविक एक प्रारंभिक पॉईंट आणि त्याचा अंतिम पॉईंट हे दोन्ही काय करतो, लक्षात घेत असतो आणि अंतर मोजण्याच्या बाबतीत आणि त्यामधलं अंतर आपण काय करत असतो, मोजत असतो. म्हणजेच काय बघा, ह्या सगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहे, जसं मी आता तुम्हाला सांगितलं वेट, डिस्टन्स, स्पीड, ओके, व्हॉल्यूम. आता हे म्हणजे मोजमाप यांचं करत असताना त्याचं जे एक्सप्रेशन आहे म्हणजे ते आपण कसं सांगू शकतो, दॅट इज अ व्हॅल्यू अँड अ युनिट. व्हॅल्यू अँड अ युनिट इज एक्सप्रेस द मॅग्निट्यूड अँड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे भौतिक राशींचा परिमाण सांगण्यासाठी, मॅग्निट्यूड म्हणजे काय, परिमाण सांगण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू म्हणजे त्याची जी मूल्य आहे ते आणि त्याचं रिस्पेक्टिव्ह युनिट म्हणजे एकक, लक्षात ठेवा, परिमाण, मूल्य आणि एकक म्हणजे काय, मॅग्निट्यूड, व्हॅल्यू अँड इट्स युनिट टेक इन कन्सिडरेशन व्हाईल डिटरमिनिंग और व्हाईल एक्सप्रेसिंग द मेजरमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वांटिटी. For example, Swarali walks 2 kilometers every day. बघा, Swarali walks 2 kilometers every day. Take in consideration 2 kilometers. Suppose she started from the point A and she stops at point B. Swarali started from point A and stops at point B. Now from
A to B she travels 2 kilometer. From A to B she travels 2 kilometer. This kilometer is for distance. What we measured? The distance between the 2 points. That is nothing but the distance, and distance is measured in the centimeter, meter or kilometer. तुमच्या लक्षात येते का बघा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचं अंतर मोजण्यासाठी काही वेळेला आपण सेंटीमीटर वापरतो, काही वेळेला मीटर मध्ये वापरतो. तर खूप लांब अंतर असेल तर त्याचा किलोमीटरनं आपण हे काय वापरतो, एकक वापरतो. उदाहरणार्थ मला वहीमध्ये 2 सेंटीमीटरची 2 सेंटीमीटर काढायचे तर मी काय करणार, पट्टी वापरणार आणि 2 सेंटीमीटर अंतर काढणार. बरोबर आहे. जर मला कापडाचं मोजायचं असेल तर मी काय करणार, 2 मीटर हे एकक घेणार आणि मला अंतर मोजायचं आहे 2 ठिकाणचं तर मी काय वापरणार, मीटर टेप किंवा किलोमीटर हे युनिट वापरणार. म्हणजे मीटर, सेंटीमीटर आणि किलोमीटर हे युनिट मी कधी वापरणार, मला काय मोजायचं आहे त्या ह्याच्यावरून मी काय करणार, योग्य ते डिव्हाइस वापरणार आणि त्यावरून मी काय करणार, मेजरमेंट करणार. म्हणजेच काय, डिस्टन्स मला जर हे सांगायचे असेल तर 2 किलोमीटर असं सांगणार. मग आता याच्यामध्ये काय झालं, 2 म्हणजे काय झालं आणि किलोमीटर म्हणजे काय झालं बघा. किलोमीटर झालं युनिट, किलोमीटर म्हणजे काय झालं, युनिट. कशाचं युनिट, डिस्टन्स. आणि 2 म्हणजे काय आहे, काय सांगणार इथं आपण, 2 म्हणजे काय म्हणणार आहोत त्याला, तर 2 हे काय आहे, मूल्य आहे. यालाच काय म्हटले जातं, व्हॅल्यू असं म्हटलं जातं. 2 is the value and kilometer is the unit. Then we will say that it is a 2 kilometers. Swarali walks 2 kilometers. Okay, in this way the physical quantities are expressed with the help of their respective units. Okay, बघा पुढे काय सांगितलेलं आहे. In this example 2 is the value and kilometer is the unit used to express the magnitude. आता हे दोन्ही ज्याने आपण सांगतो 2 किलोमीटर काय सांगतो, पर्टिक्युलर ठिकाणचं अंतर सांगतो आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, मॅग्निट्यूड असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, मॅग्निट्यूड असं म्हटलेलं आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय, परिमाण. परिमाणामध्ये व्हॅल्यू आणि युनिट या दोन्हीचा समावेश केलेला असतो. तुमच्या लक्षात येते का पहा. आता आपण मेन बघणार आहोत, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. आता आपण बघणार आहोत स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटी कोणकोणत्या आहेत. बघा काय सांगितलेलं आहे. स्केलर क्वांटिटीज आणि दुसरा आहे व्हेक्टर क्वांटिटी. आता स्केलर आणि व्हेक्टर ह्या दोन्ही राशीचे जे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्वांटिटी आहेत त्याच्यामध्ये पहिला आपण बघणार स्केलर क्वांटिटी. आता ह्याला सुद्धा मराठीत एक विशिष्ट नाव आहे बघा. स्केलर क्वांटिटीज त्याला मराठीत म्हणतात अदिश राशी. आणि व्हेक्टरला म्हणतात सदिश राशी. बघा सदिश आणि अदिश म्हणजेच काय, स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटीज. आता बघा काय सांगितलेलं आहे, अ क्वांटिटी दॅट कॅन बी completely expressed by its magnitude alone is called as a scalar quantity. म्हणजे केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी तर त्याला काय म्हटलेलं आहे, स्केलर क्वांटिटी असं म्हटलेलं. म्हणजे या ठिकाणी फक्त त्या गोष्टीचं काय परिमाण हे विचारात घेतलेलं आहे, तिथं दिशा विचारात घेतलेली नाही, फक्त परिमाण. 2 किलोमीटर्स. It doesn't indicate where to where, left to right or bottom to top. It doesn't mean.
only the 2 kilometer is the magnitude, means take in consideration only the magnitude of that quantity. That type of a quantity are called as a scalar quantity. Did you get this? Which are that scalar quantities? That is, see here, a value with a unit is used to express the quantities such as a length, breadth, area, mass, temperature, density, time and work. These are all the examples of the scalar quantities. Keep in consideration. These are all the scalar quantities. Because why these are called as the scalar quantities? Because they express with the help of a magnitude only. So they are called as a scalar quantity. Thus say that the length of the tunnel is 2 kilometer. For example, here example is given. A length of a tunnel is 2 kilometer. Or the fever, that is the temperature of the body, is 101 Fahrenheit, etc. Means it doesn't indicate any direction from where to where tunnel, the length of the tunnel from where to where, it is not mentioned. Means here only the magnitude taken in a consideration. Okay, that type of quantities are called as a scalar quantity. And come to the vector quantity. The quantity that is expressed completely only when magnitude and the direction. Keep magnitude and direction both take in consideration while expressing the unit, while expressing this type of a quantity. And here magnitude only take in consideration, and here magnitude and the direction both take in consideration while expressing the quantity. म्हणजेच काय बघा, परिमाण व दिशा या दोन्हीच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजेच सदिश राशी. सदिश लक्षात ठेवायचं. सदिश दिशेसहित, अदिश दिशेचं बंधन नाही. बघा पुढे काय सांगितलेलं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आर द वेक्टर क्वांटिटीज. फॉर एग्जांपल, अ डिस्प्लेसमेंट ऑफ 20 kilometers towards the north. Here the example itself shows the direction towards the north. 20 kilometers towards the north. Here north indicates the direction, and that is why displacement is a vector quantity, because it itself indicates the direction of that particular thing. Okay, for example, displacement of a 20 kilometers towards the north, the aeroplane flying, second example is given, the aeroplane flying at a velocity of 500 kilometers per hour towards Mumbai. Toward, here direction is definite towards the Mumbai. Okay, so while expressing the velocity of the aeroplane, what the consideration is taken? Towards the Mumbai, that is the direction and magnitude 500 kilometer per hour. That is the magnitude value unit with respect to direction. Okay, so the displacement is, or the velocity are the vector quantity. Whenever the question is asked in your exams, write the difference between scalar quantity and vector quantity. So both the points take in consideration only the magnitude in a scalar quantity, and magnitude and also the direction take in consideration for expressing the vector quantity. Okay, that is all about the scalar and the vector quantity. Now in the next part we will learn about the difference between mass and the weight.